हॅलो नमस्कार. तर आज बनवायचे छोले मसाला. छोले आता कुकरमध्ये टाकून घेतले आहे मी. तर रात्री भिजवलेले होते हे छोले आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही आणि खडे मसाले टाकू शकता त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे कुकर लावून दिलं आहे गॅसवर. इथे घेतलं आहे कांदा, कोथिंबीर, लसूण, आल्याचे तुकडे आणि आपलं खडे मसाले आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर इथे तव्यावर कांदा परतायला टाकला आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे तव्यावर भाजून घेतलेले आहे तेजपत्तासहित. आता याचं वाटण करायचं आहे मिक्सरमध्ये मस्तपैकी. तर वाटण करून थोडंसं परतवल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग, हळद, आपला घरगुती काळा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, जेवढे मसाले आहेत तेवढे सर्व टाकून घेतले आणि व्यवस्थित परतू दिले. आणि आता हे कुकरला लावलेले छोले त्याच्यामध्ये टाकले. तर जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त चमचमीत असे छोले मसाला रेडी होईल. हे बघा, आता मी भाजी आटवली आहे 5-10 मिनटासाठी. तर हे बघा किती छान अशा पद्धतीने छोले मसाला आपला रेडी झाला आहे. काबुली चण्याची भाजी रेडी झाली. आणि इकडे थोडीशी भाजी पण काढून घेतली आहे मी. भाजीबरोबर भाजी पण पाहिजे होती. तर भाजी आता डिशमध्ये काढून घेऊया. तर हे बघा किती छान अशी ग्रेव्ही आलेली आहे. तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबरही खाऊ शकतात. किती छान अशी भाजी ही रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आज छोले मसाला आणि कोथिंबिरीची थोडीशी भाजी आणि ज्वारीची भाकरी असा बेत केला होता. तर हे बघा खूप छान अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर दळण्यासाठी घेतली तर थोडं हिरवं टेक्स्चर येतं भाजीचं. तर हे बघा किती छान अशी भाजी रेडी झाली आहे. तर भाजी कशी वाटते सांगा बरं कमेंट करून. तर आपला चमचमीत झणझणीत असा छोले मसाला रेडी झाला आहे. तुम्ही छोले भटोरे पुरीबरोबर किंवा आपली साधी नॉर्मल चपातीबरोबरही खाऊ शकता. तर थँक्यू.